अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सैफवर तब्बल 6 वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर कडक सिक्युरिटी असताना देखील चोर घरात शिरला कसा, त्याला कोणी मदत केली, असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी घरातील मोलकरणीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे 7 पथक कामाला लागले आहेत. या पथकासह क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी घरातील 3 मदतनीस व्यक्तींना ताब्यात घेतला आहे. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी एका मदतनीस महिलेबाबत खळबळजनक माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला केलेला चोर त्याच्या घरातील मदतनीस महिलेला भेटण्यासाठी गेला होता. करीना कपूरच्या मदतनीस महिलेनेच चोराला घरात एंट्री दिली होती. तेव्हा त्याच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील भांडण ऐकून सैफ जागा झाला आणि या भांडणात तो पडल्याने त्या व्यक्तीने त्याच्यावर रागात हल्ला केला. अभिनेता सैफ अली खान चोराने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. सैफवर 6 वार झाले आहेत. 2 खोलवर जखमा आहेत. त्यापैकी एक मणक्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीला जैन, भूलतज्ञ डॉक्टर निशा गांधी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती लीलावती डॉक्टरांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खान यांच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरांना पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खान जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात 2 ते 3 सीसीटीव्ही आहेत. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. चोराने घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.